आली तर माननीय श्री धर्माजी जाधव सरांकडून दलवी सरांकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आवडस हा बॉल देखील तेच तर फेकला जात आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसरा बॉल डॉट. यावेळेस पाहतो मैदानामध्ये न्यू बॅटर एंटर झालाय प्रकाशला बघतो आपण यावेळेस नवीन बॅट्समन जात असताना मैदानात पाहायला गेलं तर कल्पेश एक ऑलराऊंडर आहे टीम धामोते संघाचा सर्वस्व काही. यावेळेस हा बॉल देखील पाहता पाहता बॅटचा स्विन होईपर्यंत निघून गेलाय. आणखीन एक रफ्तार मध्ये फेकलेला डॉट बॉल. सहजासहजी हातात येणारा बॉल टाकू शकत नाही आहे कल्पेश. अगदी दांडगा अनुभव आहे कल्पेशकडे. बरेच सामने कित्येक वेळा जिंकून दिलेत आपल्या संघासाठी. हा बॉल फुलटॉस होता, बॅटवर आलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आला, बॉल खाली आणि एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नसेल. बराच उशिरानंतर श्री गणेशा होत असताना शिलन संघाचा एका धावेने पाहिलं गेलं मैदानात चांगली ओव्हर टाकली जाते. 4 बॉल फेकलेत, 1 धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट देखील घेतली आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण सजवलं गेलं या 2 फलंदाजासाठी. आपण पाहू शकाल सलामीचा फलंदाज मैदानात आहे. यावेळेस चांगला फटका आहे, कव्हरला वेगाने चालाय, क्षेत्ररक्षक फील्ड केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण उचलेल फेकेल. अवधी होता 2 धावा मिळवण्याचा आणि 2 धावा मिळवल्या जातात. चांगली फील्ड केली जाते. जास्तीत जास्त क्षेत्र मात्र इथे कव्हर करत असताना पाहू शकाल टीम धामोते संघाला यावेळेस चांगली ओव्हर टाकली गेली आहे. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात, 1 विकेट घेतली आहे. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फुलटॉस होता, दिशा दिली, आता मात्र चुकीला माफी नाही आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, बॉर्डर लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा आलाय चौकार. पेटूचं षटक यावेळेस मात्र इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सजवलंय, चांगला थ्रो देखील आला, 1च धाव. परेश आणि आपण पाहू शकाल चांगले ओव्हर टाकत असताना हा बॉल चांगला आलाय, जोरदार अपील. हवेला आडवा बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय मिड विकेट मध्ये. थोडीशी मिसफील्ड, बॅकअप देखील आलं, पुन्हा एकदा मिसफील्ड. आणखीन एक धाव चोरण्याचा प्रयत्न, आता तू माय धोक्याची घंटा, डायरेक्ट हिट केलं आणि इथे मात्र जीवदान मिळालं. मी तर म्हणेन फलंदाज सुरेशला. डान्स इन द ग्राउंड खेळलं होता, बॅटची खडा आवाज इथपर्यंत अपील केली आणि आणखीन 1 विकेट. दुसरा विकेट लागत असताना टीम शिलंदवाडी संघाला
हरीश आलाय नवीन बॉस पण पाहू शकाल. हरीशला यावेळेस मैदानात जात असताना टीम शिलेंदवाडी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो. यावेळेस मैदानात जात असताना परेश चांगली ओर टाकतोय. पहिलाच बॉल ब्लँक स्ट्रोक बॅट फिरवली लांब ठेवला आणि डॉट आला. आणखीन एक डॉट बॉल लांब ठेवला जातोय. हा षटक देखील पाहता पाहता पूर्ण झालाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 12 धावा लावल्या जातात दोन गाड्यांच्या मोबदल्यात. विचार केला गोलंदाज परेशचा फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. ज्ञानेश्वर आलाय. ज्ञानेश्वर साठी देखील हॅट्रिक घेतली विकेट हॅट्रिक घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल. धर्मा दलवी यांकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक असेल. तर नागेवाडी टीम आणि पळसदरी टीम दोन्ही संघ आले असेल तर रिपोर्टिंग करायचे कॅप्टनने किंवा प्रतिनिधी आला असेल तर आपण देखील रिपोर्टिंग करायचे. त्यावेळेस 6वा बॅटने मिड विकेट रिझर्व्हमध्ये बॉलला खेळून काढलाय. एक धाव मात्र काढली जाते. तिसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात 1 धावेने. पाहतोय आपण ज्ञानेश्वर तिसरं षटक हाताळत असताना तिसरा स्पेलमध्ये ज्ञानेश्वरला पाहतोय. 5 क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करत असताना सीमाला सजवलं जात आहे या 2 फलंदाजांसाठी. पुन्हा एकदा बॉल जाऊन मात्र आथलला बॅटवर. काय स्पेस आहे. बॅट उचलायला देखील वेळ मिळाला नाही या फलंदाज हरीशला. वारंवार ब्लँक स्ट्रोक पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त बॅट फिरवली जाते. बॉलवर अजिबात नजर नाही. आणखीन एक चांगला बॉल टाकला गेलाय. अगदी जकडून ठेवलंय टीम शिलेंदवाडी संघाच्या फलंदाजांना. चांगली ओव्हर टाकत असताना धामोती संघाला पाहतोय आपण. अगदी कर्जत तालुक्यातून दूरवरचा प्रवास करून आपण पाहू शकाल या धारूर नगरीमध्ये हा संघ इंटर झालाय. हा बॉल सोडून दिलाय जाऊ दिलाय. पंच कवायत करत असताना सकाळच्या सत्रामध्ये व्हाईट बॉलची पूर्तता सांगता केली जाते. खराब बॉल यावेळेस आणखीन एक अतिरिक्त धाव धाव फलकावर लावली जाते. थेंबे थेंबे मात्र ते तले साचत असताना धाव फलकावर 15 धावा पाहतोय आपण दोन गड्यांच्या मोबदल्यात. स्लोअर डिलिव्हरी पुन्हा एकदा व्हाईट बॉलची मागणी केली जाते. पंच सांगत असताना इट इज खराब बॉल. हा बॉल थेच थरा रफ्तार मध्ये फेकला गेलाय आणि आणखीन एक डॉट बॉल. काय ओव्हर टाकली जाते. ज्ञानेश्वर पाहतोय पहिला ओव्हर आला. कल्पेश चांगली ओव्हर टाकली 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर आला परेश 3 धावा खर्च केल्या आणि आता ज्ञानेश्वर जेवढं नाव मोठे तेवढाच वेगाने बॉल देखील टाकला जातोय. हा फटका चांगला आहे. स्वीट ऑफ साऊंड पहिला धमाका षटकार.
तरी जी गाडी शिलन संघाची ट्रॅफिक मध्ये अडकली होती ती आता कुठेतरी नॅशनल हायवेवर जात असताना दोन्ही बॉलवर मोठे फटके पाहायला मिळाले. हा बॉल आता कमबॅक केला जातोय. पंचषटक समाप्तीचा इशारा देत असताना 26 धावा धावफलकावर लावला जातात. पुन्हा एकदा परेशची मागणी होती मैदानात आणि परेश आलाय गोलंदाज ट्रॅकवर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक हाताळण्यासाठी 26 धावा धावफलकावर लावल्या जातात. 2 विकेट टीम शिलंदवाडी संघाच्या पाहायला मिळत आहेत. सुरेश नाही सॉरी प्रकाश आणि हरेश ही जोडी मैदानात पाहतोय आपण. हरेश पुन्हा एकदा फ्लाइंग स्ट्रोक शरीरावर जाऊन बॉल आदळलाय आणि बॉल आलाय डॉट. सुरुवात पुन्हा एकदा चांगली करत असताना परेशला पाहतोय मैदानात. हा बॉल देखील डॉट आलाय. काय मात्र इथं गोलंदाजी केली जाते परेशच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर फलंदाज हरेश 5 बॉल खेळलाय आणि 1 धाव मात्र मैदानात काढली आहे. चांगली ओव्हर टाकत असताना विचार केला 4 बॉल डॉट आलाय आणि 5व्या बॉलवर रन आली होती. आणि आता हा बॉल उडवलाय समोर शतरक्षक अंदाज घेतोय कव्हर मध्ये फील्ड होईल तोपर्यंत 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. चांगला थ्रो. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक तेच कॅच आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. पुन्हा एकदा 2 धावा. आता मात्र फिल्डर टू बॅट्समन अशी ही मॅच पाहायला मिळते आहे. नेहमीच बॉलर टू बॅट्समन पाहतोय यावरच फिल्डर टू बॅट्समन पाहतोय. कव्हरला पॉइंट कव्हरला मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खरं पाहायला मिळालं तर चेंजेस केले जातील कॅप्टन कल्पेशच्या माध्यमातून. यावेळेस देखील ब्लाइंड स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा बॅटचा स्विंग चांगला होता परंतु लांब ठेवला आणि डॉट बॉल आलाय. आता मात्र फटका चांगला आहे. समालोचन कक्षेला सलामी देणारा हा फटका आलाय. धमाकादार षटकार.
36 धावा धावफलकावर लावल्या जातात. आता शेवटची ओव्हर पाहूया कोणता गोलंदाज इथे होतोय. या 5व्या ओव्हरमध्ये स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी कोणावर विश्वास दाखवला गेलाय. नमुनात आलाय 5व्या ओव्हरमध्ये गोलंदाज ट्रॅकवर. चला फिल्डिंग लावा मित्रांनो, खूप वेळ घेत आहे टीम दामोते. फील्ड सजवा मित्रांनो, फक्त 25 मिनिटं दिले जातील. 25 मिनिटाच्या वरती 1 सेकंद जरी गेला तरी पॅनलाइज केली जाईल, याचे नोंद घ्यायची टीम दामोते. चला आता मात्र कुठेतरी सावध सुरुवात केली गेली. पार्टनरशिप बेटअप करत असताना प्रकाश आणि हारे जणू काही दुसऱ्या 18 मध्ये कॅच टिपायचा होता. ड्रॉप झाली, दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले. धोक्याची घंटा, किप्पर कडून झाली चूक. पुन्हा एकदा तिसऱ्या धावेसाठी आणि ते पोहोचलाय. दिवसा आढवले सर्कल मध्ये 3 धावा चोरल्या जात आहेत. काय रनिंग पाहायला मिळाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांची रनिंग चांगली होती, चांगला ताळमेळ होता, चांगली कॉलिंग होती. मिसफिल्ड झाली आणि थोडासा त्या मिसफिल्डचा कुठेतरी फायदा होत असताना टीम शिलंदवाडी संघाला 39 या आकड्यावर 2 विकेट. नमनाथ हा फटका देखील चांगला आहे. तिथे क्षेत्रशाही लॉंग ऑफ मधून स्ट्रेट अँड ड्राईव्हला कव्हर केली जाते. कल्पेश होता. प्रकाश आणि हरेश ही जोडी पाहतोय. नवनाथ गोलंदाज ट्रॅकवर एका बाजूने मात्र किल्ला लढवला जातो. आता मात्र पार्टनरशिप चांगली पाहायला मिळते आहे. या 2 फलंदाजांची चांगली ओव्हर टाकली जाते. प्रत्येक गोलंदाज आपलं 100% योगदान देत असताना टीम दामोते संघाचा हा बॉल पंच संघात असताना लेग स्टिकला बीट करून जाणारा वाईट बॉल आपण पाहू शकताय. आणखीन एक चांगला बॉल डॉट आलाय, लांब ठेवला शरीरापासून आणि डॉट आला. आणखीन एक चांगला बॉल. आता मात्र चांगली लाईन पाहत असताना पाहू शकेल गोलंदाज नमनाथला चांगल्या टप्प्यावर ओव्हर टाकली जाते. जणू काही मागच्या बॉलचा कॉपी बुक दाखवला जातोय आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. इथे आणखीन एक मिसफिल्ड, डायरेक्ट हिट आणि पंच अजय शेंडे सर सांगत असताना येस इट इज आउट. हराश बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली जाते. नवनाथला पाहतोय. शेवटचा बॉल आहे. यावेळेस पंच केलाय, उडवलाय समोर. कल्पेश धावतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मिसफिल्ड बॉल चाललाय. शेवटच्या बॉल शेवट गोड करणारा, आसरा देणारा चौकार. आलो या
म्हटलं जात आहे पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. आमचे धर्माजी दलवी सरांचा इथे माझा सत्कार केला जातोय. तर लॉंगापला जी टीम आहे ना, तर मित्रांनो प्लीज बाईकचा आरसा येतोय बघा. मोहन वारे, तर बाईकचा आरसा येतोय पाठीमागे मित्रांनो. तर किशोरजी शेंडे यांच्या हस्ते मात्र इथे सत्कार केला जातो. कॅमेरामॅन जे फोकस करो. तर त्याच दरम्यान आमच्या जगरी ग्रुपचे सदस्य माननीय श्री आदरणीय हर्षदजी गुटे सर आपण देखील यायचं आहे. आपला देखील इथं मान सन्मान केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं प्लीज. आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर हर्षदजी गुटे सर आपण देखील यायचं आहे. हॅलो, चला पलसदरी टीमचा कॅप्टन आणि नागेवाडी टीमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. तर मी विनंती करेन आमचे धर्माजी दलवी सरांना की आपल्या हस्ते मात्र टॉस करायचं आहे. चला बॅट्समन जायचं मैदानामध्ये. बॅट्समन पाहू शकाल अगदी 46 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे आणि सलामीची जोडी परेश आणि विनायक मैदानात जात असताना धावमती संघाची. परेश आणि ज्ञानेश्वर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन यावेळेस मैदानात. मोहन आलाय पहिल्या ओव्हर मध्ये. पिऊनचा षटक हाताळण्यासाठी शिलन संघाचा वेगवान गोलंदाज मोहनला पाहतोय आपण. चला नागेवाडी आणि पलसदरी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. आमच्या आदरणीय धर्माजी दलवी सरांच्या हस्ते मात्र इथे नाणेफेकी केली जाईल. विचार केला मित्रांनो तर धर्माजी दलवी सरांचा मी इतिहास सांगेन. मागचे 2 ते 3 वर्ष जर तुम्ही या सरांना खेळताना पाहिलं असतं ना तर तुम्हाला असं वाटलं असतं का हा काय प्लेयर आहे. एकदम क्लास बॅटिंग होती सरांची. मी स्वतः यांच्या अगेन्स्ट खेळलेलो आहे आणि त्यांच्या बॅटिंगचा मी क्लास पाहिला आहे. नागेवाडी टीमने इथे टॉस जिंकलाय आणि चॉईस केलं बॅट फर्स्ट आणि आमंत्रित केलंय टीम पलसदरी संघाला इथे फिल्डिंग साठी. चला मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला परेश, नॉन स्ट्राईकला ज्ञानेश्वर. पहिलाच बॉल डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी लेग स्टिक वरून जाणारा हा बॉल पंच आम्हाला सांगत असताना पहिला बॉल आलाय इथे डॉट. श्री गणेश झालाय टीम शिलंदवाडी संघाचा डॉट बॉलने. मोहन आला P1चा षटक हाताळत असताना 46 धावांचं टार्गेट इथे चेस करायचंय टीम धामोते संघाला आणि इथे पहिला बॉल आलाय शिलंदवाडी संघाकडून डॉट. हा बॉल देखील हातावर जाऊन आदळलाय. जोरदार अपील केली जाते. डायरेक्ट हिट. इथे मात्र नशिबाची साथ पाहू शका टीम शिलन संघाला आणि ज्ञानेश्वर एकही बॉल न खेळता गोल्डन डकची शिकार ठरतोय. भाग डीजे ठोको.
रवाना होत असताना संघर्षाचा संघर्षमय चौकार. धाव फलक 4 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात पाहतोय. जसा तसं उत्तर देत असताना टीम शिलन संघ पाहतोय आपण मैदानात. हा फटका देखील चांगला आहे, छॉप खेळाय, शतरक्षक आहे तिथे आणि चांगलं शतरक्षण लॉंग ऑफला झालंय आणि एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नसेल. वन डाऊनचा बॅट्समन सोनूला पाहतो यावेळेस मैदानात. स्ट्रायकिंग एंडवर असेल. अगदी चांगली ओव्हर टाकत असताना कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते टीम शिलन संघाकडून. कुठेतरी वाटलं होतं अगदी कमी धावा लावल्या जातील, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या आणि त्या धावांच्या जोरावर टीम शिलंदवाडी संघ आज मैदानात खेळत असताना पाहायला मिळते. सोनू स्ट्रायकिंग एंडवर वन डाऊनला आला, एकही बॉल केला नाही. पहिला बॉल फेस केला जाईल आणि पहिलाच बॉल फेस करत असताना फाईन लेगला फेकून दिलाय. शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक चांगला शतरक्षण करत असताना चांगली फील्ड केली जाते. 2 धावा आल्यात. अगदी चांगल्या ओव्हर टाकत असताना कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. 1 विकेट देखील गेलाय अगदी बोनसच्या स्वरूपात टीम शिलंदवाडी संघासाठी. पाहू शकाल मैदानात शिलंद विपक्ष धामवते. एका बाजूला मुरबाड तालुका, दुसऱ्या बाजूला कर्जत तालुका. आज अंबरनाथ तालुक्यात खेळत असताना आणखीन 1 विकेटचं पतन. सोनू देखील बाद होतोय. मैदानात लागणारा दुसरा धक्का ठोको. थँक्यू टीचर. रमाकांत आलाय 2 डाऊनचा बॅट्समन. मोहनचं पहिलं षटक समाप्त झालंय. चांगली ओव्हर टाकत असताना 2 विकेट आणि 7 धावा खर्च केल्यात. जणू काही मागच्या इनिंगची इथं कॉफी दाखवली जाते. धामवती संघ इथे फील्ड करत असताना कल्पेशने देखील 2 विकेट आणि 7 धावा खर्च केल्या होत्या. तेच इथं चित्र पाहायला मिळालं शिलन संघाकडून. 2 विकेट आणि 7 धावा खर्च करत असताना मोहन. आता बॉल शिल्लक आहेत 24 आणि बनवायचे 39 मैदानामध्ये. टीम धामवती संघाला रमाकांत नवीन बॅट्समन क्रीजवर एंटर होत असताना गोलंदाज ट्राय कर. गोलंदाज आलाय हरेश मैदानात. P2चं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईकला फलंदाज परीस, ज्याच्या बॅटमधून 1 चौकार आलाय. सलामीचा फलंदाज अजूनही क्रीजवर संघर्ष करतोय आणि हा बॉल कट केलाय फाईन लेगला. पंचामा सांगत असताना यस नो बॉल. इथे पंचांचं कॉल पंजा इथे मात्र मिळेल टीम धामवती संघाला. आता मात्र फ्रीट असेल या बॉलवर. पहिलाच बॉल खराब फेकत असताना हरेशला पाहतोय आपण. नो बॉलचा इशारा दिलाय. परेशसाठी हा फ्रीटचा बॉल असेल. तर पहा अगदी आमचं जवळील मित्र सोनूजी अगिवले सर मानप्रम खडकवाडी यांचं देखील इथे आगमन झालंय. या सर आपलं व्यासपीठावर सरस मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे आणखीन एक आमच्या मित्र आणि मान्यवर माननीय श्री मोहनजी वारे सर, आपण देखील यायचे. आपलं देखील व्यासपीठावर सरस मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. का बॅटिंग केली जाते मैदानात. फ्रीटचा बॉल होता त्याला फेकून दिला. आपण पाहू शकाल परेशच्या बॅटमधून एका बाजूने धावा जमवल्या जातात. आणखीन 1 चौकार पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि पाहू शकाल आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर फलंदाज परेशला पाहतोय. संघर्ष करतोय. एका बाजूने किल्ला लढवतोय मैदानात परेश. तर त्याच दरम्यान आमच्या आणखीन एक मित्र परिवारातील एक मित्र सदस्य आपण पाहू शकाल अनंताजी निरगुडा.
या सर आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. मॅनफ्रॉम खडकवाडी अनंताजी निरगुडा सर या आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. यावेळेस चांगली फील्ड केली जाते आणि पाहू शकाल चांगली फील्ड केली जाते मैदानामध्ये. टीम शिलन संघ लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन नेहमीच डोकेदुखीचं खाल मैदानात पाहू शकाल. पंचांसाठी देखील डोकेदुखी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी देखील डोकेदुखी नेहमीच बदल आपल्याला पाहायला मिळतात वारंवार. पाहू शकाल परेशला पाहतोय फुल क्रॉस बॉल दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण आहे तिथे आहे कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढंच चांगलं थ्रो होतोय. एकदा रमाकांत आपला स्ट्राईक बांधला जातोय. दुसरी ओव्हरला सुरुवात चांगली झाली आहे. पाहायला गेले तर 2 बॉल टीम धामोते संघाच्या बाजूने पडले आणि त्यानंतर आता मात्र कमबॅक केला जातोय हरेशच्या माध्यमातून. तर मोहनजी वारे सर आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत आहे. इथे मात्र पाहुण्यांचं स्वागत करत असताना एसट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फर्निचर बिघडवलंय. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागला जातो तिसरा. रमाकांत बॅक टू द डगआउट डिझ. कल्पेश आलाय. यावेळेस संघाचा सर सेनापती कुठेतरी मागे लपून राहिला होता. त्याला गरज होती जोपर्यंत सेना आहे तोपर्यंत सेना लढेल. परंतु आता त्याला माहिती आहे गरज आपली आहे आणि सेनापती यावेळेस मैदानामध्ये संघाचा हार्ड हिटर ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय तोच कल्पेश मैदानात जात असताना इथं फक्त टॅप केलाय आणि हा बॉल पाहू शकाल खेळून काढलाय. ढकलायचं होतं पहिला बॉल पाहून घेतला गोलंदाज हरीशचा आणि सन्मान दिला गेला आणि एक धाव खेचून काढली आहे. परेशला आणलं स्ट्राईकवर. पाहू शकाल सलामीला आलाय किल्ला लढवतोय. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा चॉप केला आहे. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑफला तैनात आहे. चांगली फील्ड झाली. इंडियन ॲक्शनमध्ये बॉलला उचललाय. षटक क्रमांक पाहता पाहता दुसरं देखील 21 या आकड्यावर समाप्त झालाय. अगदी पाहायला गेलं तर महागडी ओव्हर टाकली गेली. गोलंदाज पाहतोय आपण हरेशच्या माध्यमातून. 18 बॉल आणि आत्ता बनवायचे 25 धावा. 18 बॉलमध्ये 25 धावेची गरज आहे. टीम धामोते संघाला संघर्ष करताय दोन्ही संघ. मोहन आलाय. पुन्हा एकदा वैयक्तिक कुठे ते दुसरं स्पेल टाकत असताना पाहतोय प्रगती पथावर मोहनचं प्राचारण केलं जात आहे. ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केले होत्या त्या मोहनला पाहतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन कल्पेश आणि परेश
बॅटिंग करत असताना 18 बॉल 25 ची गरज, आता 17 बॉल आणि 24 ची गरज. चला पाहूया कोणता संघ इथे मात्र विजयी होतोय. आजच्या दिवसात कोणता संघ मिळतोय या स्पर्धेचा. हा कॅच होती, आधीच पुढे आला आणि बॉल त्याच्यावरून कव्हर पॉइंटला. इथे मात्र फील्ड चांगली झाली असती तर मज्जा आली असती सामन्यात, परंतु चांगली बॅटिंग केली जाते. आपण पाहू शकाल टीम धामोते संघाकडून. इथे मात्र मोठा फटका खेळला जाता, बॅट शिखडा, बॉल जाग्यावर आणि डॉट बॉल. चांगली ओव्हर टाकली जाते गोलंदाज मोहन कडून. अगदी कमबॅकिंग गोलंदाजी केली जाते आहे. मैदानामध्ये कमबॅक करून देतोय आपल्या संघासाठी. 100% योगदान देत असताना हा फलंदाज, हा गोलंदाज पाहतोय मोहन शिलनवाडी टीमचा. चांगली ओव्हर टाकली जाते आहे. हा फटका देखील चांगला. इथे देखील क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फर्स्ट 18 मध्ये बॉल उचललाय. चांगली ओव्हर. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे, लांब ठेवलं जात आहे फलंदाजी करत असताना धामोटे संघाला. परंतु कुठेतरी या दोन फलंदाजांची रणनीती देखील असेल. ही ओव्हर आपण ढकलून खेळू आणि नंतरच्या ओव्हरमध्ये हाणामारी करू, कुठेतरी रणनीती आखून उतरला असेल फलंदाज कल्पेश. सावध सुरुवात करत असताना मैदानात पाहतोय मोहन. चांगली बॉलिंग करत असताना यावेळेस फटकाला जवाब आहे. स्वीट ऑफ साऊंड आणि धावा देखील स्वीट येतील. षटकार. बॉल आणि 13 धावेची गरज आहे. फिल्डिंग सजून घ्या टीम श्रीलंका संघ. प्रकाश आलाय. 12 बॉल आणि 13 धावेची गरज आहे. कल्पेश स्ट्रायकिंग एंडला. प्रकाश आलाय चौथ्या ओव्हरमध्ये. चौथा स्पेल टाकण्यासाठी प्रकाशची मागणी. मैदानात विश्वास दाखवला जातोय कॅप्टन कडनं. 12 बॉल आणि बनवायचे आता विजयासाठी टीम धामोते संघाला 13 धावा 13 रन्स. पहिलाच फटकाला जवाब आहे
आणि मी म्हटलं होतं कल्पेश सारख्या फलंदाजांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये आणि इथे धमाका दाखवला जातो बिग हिट षटकार. आता मात्र समीकरण सोपवत असताना या फटक्यामध्ये रिवा साटन केलाय दुधारी तलवार आणि आणखीन एक फटका. रन स्मृती 4 4 4 चौकार.